रात्रीच्या जेवणासाठी असू देत किंवा घाईच्या वेळेस असू देत, हा बेत नक्कीच आपण बनवतो. कारण बनवायला खूप सोपा आहे, झटपट तयार होतो. पटकन काही बनवायचं हे सुचत नसेल ना, तर हा ऑप्शन अगदी बेस्ट जातो. याचबरोबर घरातल्या सगळ्यांनाच खूप हा आवडतो. तर इथे मी बरोबर 2 कप भरून तांदूळ घेतलेला आहे. वजनी प्रमाणानुसार हा बरोबर 600 ग्रॅम तांदूळ आहे. तांदूळ घेत असताना कोणताही तांदूळ तुम्ही इथे वापरलात तरी सुद्धा चालेल. फक्त थोडासा मोकळा जर भात झाला तर चांगला चवीला लागतो. इथे घेतलेला हा तांदूळ वाडा कोलम आहे. तर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे अगदी इंद्रायणी जरी घेतलात ना तरी सुद्धा मसाले भात चविष्टच बनतो. आता 3 ते 4 वेळा मी हा तांदूळ स्वच्छ धुवून घेतल्यानंतर यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आणि फक्त बाकीची तयारी होईपर्यंत आपल्याला हा मुरत ठेवायचा. तर साधारण एक 5 ते 10 मिनिट पुरेसे होतात. आता फ्रीजमध्ये ज्या काही भाज्या आहेत त्या तुम्ही मसाले भातासाठी वापरू शकता. आता इथे माझ्याकडे फ्रोझन मटार होता. बरोबर 200 ग्रॅम हा फ्रोझन मटार आहे. फ्लावर घेतलाय, बटाटा घेतलाय, टोमॅटो आणि कांदा तर आपल्याला लागणारच आहे. पण जर भाज्यांमधला कुठला इतर पदार्थ तुम्हाला घालायचा नसेल तर तुम्ही स्किप करू शकता. फक्त वाटाणा आणि बटाट्यामध्ये सुद्धा हा मसाले भात चविष्ट लागतो किंवा इतरही भाज्या तुम्ही यामध्ये ॲड करू शकता. तर अगदी एक बटाटा मीडियम साईजचा त्यावरची साल काढून मोठे तुकडे करून घेतले आणि याचबरोबर फ्लॉवरच्या पाकळ्या सुद्धा अशा थोड्याशाच घेतलेल्या आहेत. साधारण एक 7-8 पाकळ्या मी इथं घेतलेल्या आहेत. मोठ्याच ठेवायच्या, अगदी लहान असे तुकडे करायचे नाहीत. आता 3 ते 4 वेळा हे चांगल्या पाण्याने मी धुवून घेणार आहे. आता इथे 3 मीडियम साईजचे कांदे असे उभे पातळ चिरून घ्यायचे आणि याचे पुन्हा असे तुकडे करून घ्यायचे. याचाच अर्थ असा की कांदा आपल्याला थोड्यासा मोठ्या आकारामध्ये सुद्धा चिरून घेतला तरी सुद्धा चालू शकतो. फक्त स्लाइस याच्या थोड्याशा पातळ असायला हव्यात. आता याच पद्धतीने टोमॅटो सुद्धा 2 मीडियम साईजचे टोमॅटो असेच मी मोठे मोठे चिरून घेणार आहे. चिरण्याचं जे काम आहे ना मसाले भातासाठी ते अगदी पटापट होतं. बरं, आज इंडस व्हॅलीकडून आपल्याला एक कुकवेअर रिसीव्ह झालेला आहे. याआधी सुद्धा आपण इंडस व्हॅलीचे काही कुकवेअर्स पाहिलेले आहेत आणि तुम्हाला तर माहितीच आहे की इंडस व्हॅली हा इंडियामधला फर्स्ट हेल्दी किचनवेअर ब्रँड आहे. स्टॉक पॉट इथे मागवलेला आहे विथ ग्लास लीड. 4 लिटरचा हा आहे. हंडी टाईप आहे. ट्रायप्लाय स्टेनलेस स्टीलचा आहे. यावरती कुठल्याही प्रकारचे हार्मफुल केमिकल कोटिंग नाही. लॉंग लास्टिंग आहे. 100% फूड सेफ आहे. टॉक्सिक फ्री आहे. हा जो पोट आहे तो 3 लेअर मध्ये बनलेला आहे. यामुळे इव्हनली हिटिंग यामध्ये होत असते. हेवी आहे. याचा जो बेस आहे तो फ्लॅट आहे. यामुळे इंडक्शन वरती चालतो, ग्लास टॉप वरती चालतो, गॅस स्टोव्ह वरती चालतो आणि विशेष म्हणजे डिशवॉशर सेफ सुद्धा आहे. ग्लास लीड असल्यामुळे काय फायदा होतो माहितीये का? आतमधलं जे अन्न आहे ते शिजलं आहे की नाही किंवा काय प्रोसेस होत आहे ते अगदी सहज आपण पाहू शकतो. याचा हँडल सुद्धा बघा अगदी परफेक्ट असा आहे. ग्रिप सुद्धा अगदी व्यवस्थित आहे. एखादं भांडं घेत असताना आपण त्याची क्वालिटी पाहतो, ड्युरेबिलिटी पाहतो. पण ते आपल्या किचनमध्ये साजेसं असावं असं सुद्धा आपल्याला वाटतं. पण याचा तुम्ही शेप बघा किती मस्त दिसतोय. ट्रायप्लाय स्टेनलेस स्टीलचा आहे. शिवाय हेवी आहे आणि मस्त हंडी टाईप आहे. त्यामुळे दिसायला सुद्धा हा खूप सुरेख दिसतोय. यामध्ये तुम्ही भाज्या बनवू शकता, बिर्याणी, वेगवेगळ्या प्रकारचे भाताचे प्रकार बनवू शकता, सॉस बनवू शकता, व्हेज हंडी, चिकन हंडी असं बरंच काही यामध्ये तुम्ही बनवू शकता. पाहताच कोणालाही आवडेल असंच हे भांडं आहे आणि जर तुम्हाला इंडस व्हॅलीचा हा स्टॉक पॉट हा जर तुम्हाला घ्यायचा असेल ना तर लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. आता सगळी तयारी झालेली आहे. स्वच्छ घासून धुवून घ्यायचा आणि हा पॉट वापरण्यासाठी अगदीच रेडी झाला. ची फ्लेम मी चालू केलेली आहे. यामध्ये बरोबर 3 पळी भरून आपण तेल घालूयात. तेल चांगलं गरम झालं की यानंतर यामध्ये घालायचंय 1 चमचा मोहरी. मोहरी चांगली तडतडली की 1 चमचा आपल्याला यामध्ये जिरं घालायचंय. मसाला भात म्हटलं तर खडे मसाले हे आलेच. तर यासाठी 1 चमचा 6 जिरे, अर्धा चमचा इथे ओवा घेतलाय, 4 ते 5 इथे हिरव्या इलायची घेतलेल्या आहेत, 2 स्टार फूल, 5-6 इथे काळी मिरी, 5-6 लवंगा घेतलेल्या आहेत, दालचिनीचे 2 तुकडे घेतलेत आणि याचबरोबर 3 ते 4 तमालपत्र घेतलेत. अगदी अर्धा मिनिटांसाठी हे खडे मसाले आपल्याला तेलामध्ये परतून घ्यायचे आहेत. खूप जास्त वेळ हे परतायचं नाही. आता बरेच जण असं म्हणतील की बडीशेप तुम्ही का घातली? पण तुम्ही बडीशेप आवर्जून घालून बघा. फक्त अर्धा चमचा घालायची. खूप छान स्वाद येतो आणि याचसोबत साधे जिरं आणि शहाजिरं असे दोन्हीही जिरे सुद्धा मी इथे वापरलेले आहेत. आता चिरून ठेवलेला कांदा हलकासा गुलाबी होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा. कांद्याचे बरेच जण उभे पातळ काप करून टाकतात किंवा अगदी बारीक चिरून टाकतात. अगदी 3 ते 4 मिनिटांमध्ये कांदा चांगला ट्रान्सपरंट होईपर्यंत परतून घेतला. यामध्ये पाव चमचाभर हिंग घालायची आणि याचबरोबर एक कढीपत्त्याची अगदी फ्रेश अशी पानं घालायची. म्हणजे मग
कढीपत्त्याचा स्वाद सुद्धा या भातामध्ये छान उतरतो. 1 चमचा आलं लसणाची पेस्ट घातली आणि आता घातलेलं हे साहित्य थोडंसं आपण परतून घेऊ. आता यामध्ये चिरून ठेवलेला टोमॅटो घालायचा आहे. टोमॅटो फक्त आपल्याला मिक्स करून घ्यायचा आहे. खूप वेळ परतत बसायचं नाही. टोमॅटो चांगला मिक्स करून झाला, की यानंतर यामध्ये आपल्याला काही पावडर मसाले घालायचे आहेत. अगदी बेसिक काही मसाले आपण यामध्ये घालूयात. तर सगळ्यात आधी पाव चमचा भरून इथे हळद घातली, 1 चमचा भरून धने पावडर घालायची आणि 1 ते दीड चमचा आपला रेग्युलर जो साठवणीतला मसाला आहे, तो घालायचा किंवा अंदाज तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे ठेवू शकता. यामध्ये आवर्जून घालायचा तो गोडा मसाला. तर इथे दीड चमचा भरून मी तो गोडा मसाला घातलेला आहे. मसाले भातामध्ये गोडा मसाला आवर्जून घाला, खूप छान स्वाद येतो. आता रंगासाठी फक्त इथे 1 चमचा भरून काश्मीरी लाल मिरची पावडर घातली. सध्या गॅसची फ्लेम मी लो केली आहे, कारण मग मसाले जळायला नकोत. आता फक्त घातलेले मसाले या सगळ्या साहित्यांमध्ये मिसळून घ्यायचे. आता यामध्ये इतर साहित्य सुद्धा घालूया. तर इथं 1 छोटी वाटी भरून मी शेंगदाणे घेतलेत आणि याचबरोबर 7-8 अशा काजूच्या पाकळ्या करून घेतलेल्या आहेत. हे सगळं ऑप्शनल आहे. तुम्ही नाही घातलं तरी सुद्धा चालू शकतं. आता याचबरोबर ज्या काही भाज्या आपण चिरून ठेवलेल्या होत्या, त्या 3 ते 4 वेळा मी स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेल्या आहेत. या सुद्धा यामध्ये घालूयात. आता गॅसची फ्लेम मीडियम केली. मीडियम फ्लेमवरती या भाज्या मसाल्यांमध्ये, या फोडणीमध्ये चांगल्या आपल्याला परतून घ्यायच्यात. कमीत कमी 3 ते 4 मिनिटांसाठी परतून घ्यायच्या. म्हणजे मग भाज्यांमध्ये या मसाल्यांचा स्वाद सुद्धा छान येतो आणि मसाले भात खायला खूप छान लागतो. तर इथे भाज्या चांगल्या परतून झाल्या, की आपण जो तांदूळ भिजत ठेवला होता, त्यातलं पाणी मी सगळं काढून घेतलेलं आहे. आता हा तांदूळ आपण या भाज्यांमध्ये घालूयात आणि फक्त हा तांदूळ खूप वेळ न परतता फक्त यामध्ये मिसळून घ्यायचा आहे. तांदूळ थोडासा असा सॉफ्ट झालेला असतो, तो तुटू शकतो. यासाठी खूप वेळ हा परतायचा नाही. आता यावरून थोडीशी कोथिंबीर घालूयात आणि याचबरोबर चवीपुरतं मीठ सुद्धा घालायचंय. घातलेलं हे सगळं साहित्य चांगलं मिसळून घेतलेलं आहे. आता यामध्ये आपल्याला पाणी घालायचंय. पाणी किती घालायचं? तर 2 कप भरून आपण तांदूळ घेतला होता. यासाठी बरोबर आपल्याला 4 कप भरून पाणी घालायचं आहे. सुरुवातीला इथे मी 2 कप भरून पाणी घातलेलं आहे आणि आता यानंतर सगळं साहित्य चांगलं मिसळून घेऊ आणि आणखीन जास्त पाण्याचा अंदाज घेऊ. कारण आपण तांदळासोबतच इतर भाज्या सुद्धा यामध्ये घातलेल्या आहेत. या सुद्धा शिजायला हव्यात. तर इथे आपल्याला तांदळाच्या दुप्पट पाणी घ्यायचं आहे. आधी 2 कप भरून मी इथे पाणी घातलं. हा 3रा कप आणि याचबरोबर हा 4था कप. तर 4 कप भरून इथे मी पाणी घातलेलं आहे. साधारण भाताच्या वरती 1 बोटाचं पेर यायला हवं. आता झाकण न ठेवताच या पाण्याला चांगली उकळी येईपर्यंत भात मी मीडियम फ्लेमवरती शिजवून घेतलेला आहे. आता तुम्ही बघू शकता यामधलं पाणी बऱ्यापैकी कमी झालंय. भात थोडासा मिसळून घ्यायचा आणि आता यावरती तूप सोडायचं आहे, कारण आपण अजिबातच तुपाचा वापर केला नाही. यावेळेस तुम्ही तूप वापरलं तर तुपाचा फ्लेवर या मसाले भातामध्ये खूप छान येतो आणि आणखीन थोडीशी आपल्याला यावरती कोथिंबीर घालायची आणि यावरती लगेचच झाकण ठेवायचं. झाकण ठेवलं की गॅसची फ्लेम संपूर्णपणे लो ठेवायची आणि कमीत कमी एक 10 ते 12 मिनिटांसाठी चांगला हा भात वाफवून घ्यायचा आहे. तर बरोबर 10 मिनिटांसाठी हा भात मी चांगला वाफवून घेतलेला आहे. तांदूळ चांगलं शिजलंय, भाज्या सुद्धा चांगल्या शिजलेल्या आहेत. गॅसची फ्लेम बंद केल्यानंतर सुद्धा मी 10 मिनिटांसाठी हा भात असाच वाफवू दिला होता. यामुळे छान स्वाद येतो. इथे तुम्ही बघू शकता बटाटा अगदी परफेक्ट शिजलाय. वाढायला घेऊयात. मसाले भात असा लांबसडक तांदूळ असेल किंवा खूप अगदी मोकळा असेल तर खायला तितकीशी मजा येत नाही. सुगंधित तांदूळ असेल आणि असा मस्त मऊसूत झाला असेल ना, तर खूप छान मजा येते. वरून फक्त तुपाची एक धार घालायची आणि मस्त यावरती ताव मारायचा. अगदी लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच हा मसाले भात खूप आवडेल. तयार केलेला हा भात 5 ते 6 लोकांना आरामात पुरला जातो. आणि घाईच्या वेळेस सुद्धा हा तुम्ही पटकन बनवू शकता. इतका साधा, सोपा आणि चमचमीत असा बेत आहे. आशा करते की आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल. रेसिपी आवडली तर तुमचे मित्र आणि परिवारामध्ये नक्की शेअर करा. पुन्हा भेटूया अशाच एका मस्त रेसिपी सोबत. तोपर्यंत स्वस्त रहा आणि मस्त मस्त खात रहा.